ओके सो गुड मॉर्निंग. आवाज येतो सर्वांना? जस्ट लेट मी स्विच. ओके. कोणी ऑफलाईन करतं आहे का तिकडे ऑफिसमध्ये? ओके, यू कॅन कनेक्ट टू टी व्ही. नॉट अन इशू. बिरेश, सॉरी. ठीक आहे, जे पण ऑफलाईन करताय यू कॅन कनेक्ट टू द टी व्ही ओवर देअर. ठीक आहे. स्क्रीन मिररिंग करा तुमच्या लॅपटॉपची. आणि तिथे मिरर कास्ट सिलेक्ट करा टी व्हीवरती अँड जस्ट प्रेस कंट्रोल के. ती विंडो ओपन होईल तुमच्या लॅपटॉपवर अँड कनेक्ट करा. टी व्ही येईल तिथे. ठीक आहे, जस्ट लाईक आय डू एव्हरी डे. ओके, सो टुडे एक सेकंड जस्ट. Today we'll start with our very first lecture of advanced Python, that is your NumPy. NumPy. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहे, आत्तापर्यंत आपण जेवढं पण शिकलो पायथनमध्ये, व्हॉट्सएव्हर वी लर्न, व्हॉट्सएव्हर, ठीक आहे, ते सगळं आपल्याला आता इम्प्लिमेंट करायचं आहे. ठीक आहे, काय करायचं आहे आपल्याला, ते सर्व इम्प्लिमेंट करायचं आहे. आवाज येतोय सर्वांना? ऑल गुड? ओके, आय थॉट देयर वॉज अ ग्लिच. ठीक आहे. प्लस आता NumPy काय, NumPy इज अ कम्प्लीट पॅकेज ऑफ थिंग्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय करतो आपण व्हेरी स्पेसिफिकली, जस्ट लेट मी शेअर द स्क्रीन. बरेच व्हिडिओ झाले, डिलीट करावे लागतील. ठीक आहे. NumPy काय, NumPy इज अन ओपन सोर्स लायब्ररी दॅट इज द युनिव्हर्सल स्टँडर्ड ऑफ वर्किंग विथ न्यूमरिकल डेटा. ठीक आहे, इन पायथन अँड परफॉर्म्स फाउंडेशन ऑफ अदर लायब्ररीज लाईक पांडाज वगैरे. ठीक आहे, NumPy काय ही एक सिम्पल लायब्ररी आहे. लायब्ररी म्हणजे एक पॅकेज आहे जो कशावरती काम करतो, स्पेसिफिक न्यूमरिकल डेटावरती काम करतो. ठीक आहे, इट इज फास्टर दॅन लिस्ट, टपल, यूज फॉर कॅल्क्युलेशन्स इन पायथन. ठीक आहे, इट प्रोव्हाइड्स मल्टी डायमेन्शनल ॲरे. ठीक आहे, प्रोव्हाइड्स एफिशियंट मेमरी स्टोरेज, प्रोव्हाइड्स हाय लेवल ऑफ मॅथमॅटिक्स. तुम्हाला काल बोललो होतो मी, मॅट्रिक्स वगैरे करून या. 4 इयरचं नाही, बट मॅट्रिक्स. ठीक आहे. ठीक आहे, आता प्रश्न असा आहे की असं समजा, ठीक आहे, पायथन हे जर तुमचं ट्रॅक्टर आहे तर ट्रॅक्टरला मागे लावतो ना आपण, आता काय म्हणतात ते, ट्रॉली म्हणतो ना मागे ट्रॅक्टरच्या. हे पायथन तुमचं ट्रॅक्टर समजा. आता आपण स्पेसिफिक कामासाठी वेगळ्या वेगळ्या ट्रॉलीज नेणार आहेत. जसं व्हिज्युअलायझेशनसाठी आपण सीबॉर्न, मॅटप्लॉटलिब नेणार. ट्रॅक्टरमध्ये असंच करतो ना, टँकर असतं, काय असतं, बरंच काही काय लागतं. ते एक नांगरायचं, अजून काय म्हणतो आपण त्याला, हे समजतंय का नाही काय म्हणतोय मी?
ट्रॅक्टरच्या मागे ते नांगरणं, नंतर अजून काय टँकर, बरंच काही लावतो ना आपण ट्रॉली सारखं. तसंच तर करायचं आहे इथे पायथन. आता नंपाय तसंच आहे. सी पायथन ट्रॅक्टर म्हणजे तुमचं पायथन. आता आपण आपल्या कामासाठी आपण तसं वापरणार. ठीक आहे. ओके. सो जस्ट टू सी ठीक आहे. NumPy प्रोजेक्ट आणि आपण मोस्टली प्रोजेक्ट बेस्डच शिकणार. ठीक आहे. सो आय वॉज टॉकिंग अबाउट दिस लायब्ररी विच इज कम्प्लीट. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही NumPy इन्स्टॉल कसं करता. ठीक आहे. आता जी लोक पायथन स्क्रिप्ट वापरत असेल, पायथन स्क्रिप्ट म्हणजे काय, .py मध्ये वापरत असेल. ठीक आहे. .py एक्सटेन्शनमध्ये कोणी करतं आहे का. ठीक आहे. जर कोणी करत असेल तर त्यांना टर्मिनलमध्ये जाऊन फक्त एवढं टाईप करायचं, पिप इन्स्टॉल NumPy. काय रे असं. ठीक आहे. पिप इन्स्टॉल NumPy. तेच जर तुम्ही ज्युपिटर नोटबुक वापरत असाल तर तुम्हाला ते एक्सक्लामेटरी साईन द्यावा लागतो. ठीक आहे. तुम्हाला पहिले ही इन्स्टॉल करावं लागते लायब्ररी. ठीक आहे. आता इथे तुमचं आय गेस एकच एन्व्हायरमेंट असेल, माझे 2-3 आहेत ॲक्च्युली. डेटा सायन्सचे वेगळे आहेत, तुमचे वेगळे. ठीक आहे. तर ज्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही करत आहेत तोच कर्नल एकदा सिलेक्ट करून ठेवायचा. ठीक आहे. असं मी शिफ्ट एंटर. आता माझ्याकडे ऑलरेडी होतं, सो रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाईड. तुमच्या याच्यामध्ये काय होईल, तुमच्या याच्यामध्ये तरी डाउनलोड होईल. सो युल नीड सम काइंड ऑफ इंटरनेट. ठीक आहे. ज्यांचं अपडेटेड ऑटो अपडेटवर असेल ना पायथन, त्यांच्यामध्ये ऑलरेडी असतंच बरं का. आता NumPy, Pandas, Seaborn, Matplotlib, Scikit-learn, TensorFlow, Plotly या सगळ्या ज्या लायब्ररीज आहेत त्या मोस्टली ऑलरेडी इन्स्टॉल्ड असतात. ठीक आहे. ठीक आहे. बट अगेन यू नीड टू डू दिस, त्याच्याशिवाय येत नाही. ओके. आता इथे इथे काय करतो आपण, इम्पोर्ट लायब्ररी. आता इथे काय करतो, आता दरवेळेस आपल्याला पुढे NumPy वापरावं लागेल. सो दॅट्स वाय वी डू हिअर इम्पोर्ट NumPy ॲज NP. तसंच आपण पांडासाठी काय करतो, इम्पोर्ट pandas ॲज PD. ठीक आहे. जेणेकरून आपण फक्त हे जे ॲब्रिव्हिएशन्स आहेत ना, नोटेशन जे आहे, सॉरी, ते आपण वापरू शकतो. ठीक आहे. आता मी याला हे केलं, झालं. समजलं कोणाला इन्स्टॉलेशनचं काय अडचण, सर्वांना इन्स्टॉलेशन समजलं का. ठीक आहे. 2च स्टेप आहे. ठीक आहे. आता ॲरे काय आहे, इट इज अ बेसिक डेटा टाईप सिमिलर टू लिस्ट. ठीक आहे. आपण लिस्ट बघितलं, टपल बघितलं, त्याच्यासारखंच एक आहे ज्याला आपण म्हणतो ॲरे. ठीक आहे. हे बघा असं इन्स्टॉल होईल तुमच्या याच्यामध्ये. एक सेकंड. सो ॲरे इज लाईक दिस. ठीक आहे. एक्सप्लेन करतो पहिले, लक्ष द्या. ठीक. आता ॲरे बनवतात कसं, इथे दिलं आहे तरी मी डू AR इक्वल्स टू काय नाही, डेटा टाईप येतो बेसिक. ठीक आहे. लिस्ट टपल सारखाच, फक्त हा काय याच्यामध्ये सिमिलर टाईप ऑफ एलिमेंट्स आपण ठेवतो. ठीक आहे. कसं आता घेतला 45, 66, 78, 79. ठीक आहे. आणि आपण याला प्रिंट केलं, प्रिंट. सिम्पल आहे. तसंच पायथन. आता पायथन खूप इझी वाटेल कारण की आपलं बेसिकवरतीच आपण बराच वेळ घातला आहे. टाईप एरर इज नॉट कॉलेबल. ठीक आहे. चुकलं. ठीक आहे. सिंटॅक्स बघा काय सिंटॅक्स, ॲरे np.array ओपन अँड क्लोज स्क्वेअर कर्ली राऊंड ब्रॅकेट्स, त्याच्यामध्ये मग आपण ॲरे देतो. ठीक आहे. समजलं का. सी इथे. ठीक आहे. ठीक आहे. हा कुठला झाला तुमचा, हे बघा तिथे जर क्लिक केलं तुम्हाला सगळं येऊन पण जाईल. सी. ठीक आहे. हां. ठीक आहे.
हा कुठला झाला तुमचा, मी राईट हियर, दिस इज युअर वन डायमेन्शनल ॲरे. ठीक आहे, याला जर बघायचं म्हटलं तर इकडे लक्ष द्या. हे बघा, कुठला आहे याच्यातला बघा कसा आला, 7 2 9 8 10. ठीक आहे, हा जो तुमचा वन डायमेन्शनल ॲरे. ठीक आहे, बाय द वे ही कुठली मॅट्रिक्स आहे, कुठली मॅट्रिक्स आहे, रो मॅट्रिक्स म्हणतो ना आपण. अरे रो मॅट्रिक्सच म्हणतो ना आपण, बरोबर. ठीक आहे, हा झाला तुमचा वन डायमेन्शन. आता सेकंड डायमेन्शनल ॲरे कसा म्हणतो, ए आर आपण म्हणू 2. ठीक आहे, इक्वल्स टू सेम एन पी डॉट ॲरे. ठीक आहे, ओपन अँड क्लोज ब्रॅकेट. त्याचं आता जर त्याचं लेटेस्ट एडिटर असेल तर ॲरे टाकलं की पुढचं हे ब्रॅकेट सगळे येऊन जातात. ठीक आहे, 1 2 3 सिम्पल देतो. ठीक आहे, याच्या बाहेर आले कॉमा 4 5 6. काय चुकलं, ठीक आहे, ओ सॉरी 2 आहेत ना. ओके, and then we'll say print ARR 2. कशी मॅट्रिक्स आली काय, दिस इज युअर कुठला या 2D ॲरे. ठीक आहे, हे बघा, आणि रीड कसं करतो रे आपण याला, 2 rows into 3 columns 2 by 3, सेम मॅट्रिक्स सारखं. ठीक आहे का, समजलं. ॲक्च्युली डेटा ॲनालिटिक्सची आहे ही फाईल, ही सी रंपाय पूर्ण डेटा सायन्सची आहे. सो कुठली पाठवायची आहे, ही काही सांगा. ही फक्त डेटा ॲनालिसिससाठी जेवढं नंपाय लागेल त्याची आहे. ही कुठली, दोघांपैकी एक पाठवेल, कुठली, स्ट्रिक्ट डेटा ॲनालिटिक्स की डेटा सायन्सच्या ह्याच्याने, सगळं त्याचं इन डिटेल जसं मी एक्सप्लेन केलं तसंच बोला, नाही तर मी 1-2 पाठवणार. हे हर्षल, अरे पाठवायचं कुठली ते सांगा. बोथ अरे डेटा एनालिटिक्स इज अ सबसेट ऑफ डेटा साइंस. सो जो डेटा एनालिटिक्स में है वो उतना वो कंप्लीट नंपाई लाइब्रेरी में भी है. वो डेटा साइंस की भेजता हूँ मैं, सब है उसमें. जो डेटा एनालिटिक्स में चाहिए वो पूरा उसमें है. बस सी नंपाई में एड ऑन्स एक्स्ट्रा भी है, इनवर्स फंक्शंस और वो सब जो आपको नहीं लगता बट आपको पता होने चाहिए. मतलब होतं असं पण आहे पॉसिबल. ठीक आहे, एक सेकंड मी काढून टाकतो. ठीक आहे, आता तुम्ही मला 3D ॲरेसाठी सांगा कसं येईल. क्विक, कोई तो बताओ. Tell me for the 3D array. Yes. सर AR3 हाँ AR3 इक्वल टू हाँ. NP NP array dot array हाँ
open close parenthesis. open close parenthesis. In that one, 3 time bracket, 1 2 3, Good. 3 4 5 6 वर- 7 8 9, ठीक आहे, एक like सेकंड. that one. 1 2 3 पुढे काय येईल? Second bracket, 4 5 6, 5 6. बरोबर. आता अजून एक नवीन ब्रॅकेट comma. घेऊ का? New bracket, ओके. त्याच्यामध्ये 7 8 9. 7 8 9. बरोबर आहे. Yeah. ठीक आहे. आता याला प्रिंट करू. Print AR3. कितीची मॅट्रिक्स होईल रे ही? 2x2 की 3x3? 3x3 ची होईल ना. हेच तर सांगितलं होतं मी. इथे कुठे गेलं यार? हे बघा, 3D ॲरे. ठीक आहे. आता ही 4x3 अशी आहे. ठीक आहे. याच्याकडे नका लक्ष देऊ. ही 3x3 ची झाली ना. ठीक आहे. AR3 डॉट डबल नॉट कोलेबल. ठीक आहे. हे आहे ॲट्रिब्यूट्स आहेत, आपण शिकणार आहे. ठीक आहे. ओके. ठीक आहे. सगळ्यांना ॲरे कसं क्रिएट करतात ते समजलं? कोणाला काही इश्यू? एव्हरीवन ऑल गुड विथ हाऊ डू यू क्रिएट 1 डायमेन्शनल 2 डायमेन्शनल 3D? तिन्ही बनवता येतील? विचारलं तर काय नाही विचारता. व्हॉट इज अन ॲरे अँड ॲट्रिब्यूट्स ऑफ ॲरे. ठीक आहे. आणि वेगवेगळे फंक्शन्स विचारतात नंपायमध्ये. नथिंग मोर दॅन दॅट. ठीक आहे. कारण की आता आपण जे स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस नंपायमध्ये करू ना, त्याला आपल्याला 5 ते 6 लाईन्स लागतील. ठीक आहे. तेच आपण पांडासमध्ये DF डॉट डिस्क्राईब एकानेच होऊन जाईल. ठीक आहे. दिस इज फॉर जस्ट टू यू गाईज टू नो. ठीक आहे. समजलं? आता ॲट्रिब्यूट्स. तर ॲट्रिब्यूट्स व्हेरी स्पेसिफिकली काय? ठीक आहे. मी एक काम करतो. एक आपण ॲरे घेऊ जो आपण क्रिएट केला होता. कुठला? ठीक आहे. हा घेतो ARR2. ठीक आहे. ठीक आहे. तर ॲट्रिब्यूट्स किती असतात रे? शेप, डायमेन्शन. ठीक आहे. हे आता हे पूर्ण डेटा सायन्सचं आहे, तुम्ही वाचलं पाहिजे. ठीक आहे. कुठले असतात? शेप, डायमेन्शन. ठीक आहे. डेटा टाईप कुठला आहे? एलिमेंट्सचा. ठीक आहे. याच्यामध्ये डेटा टाईप थोडं वेगळा येतो बरं का. ठीक आहे. सो लेट्स चलो एक एक बघूयात. ठीक आहे. सगळ्यात पहिले विल सी द शेप. ठीक आहे. याला आपण प्रिंट करणं शिकलो. ठीक आहे. समजलं नाही अरे? 2x3 ची झाली आता ही. ठीक आहे. ARR2 सिम्पल सिंटॅक्स आहे. डॉट शेप. आला का? 2x3. 2x3 आहे ना. 2x1 2 3. ठीक आहे. एका लाईनचं आहे. फक्त माहिती पाहिजे ॲट्रिब्यूट्स काय आहेत. ठीक आहे. आता डायमेन्शन्स. किती डायमेन्शन? त्यासाठी एन डिम म्हणून आहे. ARR2 डॉट एन डिम. बरोबर. ठीक आहे. डायमेन्शन्स दिले बस. सिम्पल क्लिअर इज दॅट. ठीक आहे. दिलं आहे. थेरोटिकल पण आहे. डोंट वरी अबाउट दॅट. तसंच एक आहे ARR डॉट ARR2 डॉट साईज. ठीक आहे. साईज दिलेली बस. गुड. ठीक आहे. आणि लास्ट एक तुमचं येतं ARR. हे डेटा टाईप सांगतं. हे विचारतात बरं का. int 64. ठीक आहे. एक सेकंड.
करायचं इथे मेमरी असेल. ठीक आहे. करेक्ट डेटा टाइप्स बिफोर फिडिंग द डेटा इंटू मशीन लर्निंग मॉडेल्स. हे बघा डेटा सायन्ससाठी आहे. अवॉइड एरर्स इन स्टॅटिस्टिकल कॉम्पिटिशन. बट सेम तसंच एक्सप्लेन केलं आहे बघा. ARR इंट NP डॉट ॲरे 1 2 3. ARR फ्लोट. बघा फ्लोट काय डेसिमल नंबर्स घेतले 1.5 2.5 3.5. ARR स्ट्रिंग ॲपल बनाना. हे मला एक सांगा ॲरे होमोजिनियस आहे की हेट्रोजिनियस आहे? होमोजिनियस. ठीक आहे. गुड. ठीक आहे. मला सांगा हां आता डायमेन्शनने काय दिलं रे? 2D आहे 3D आहे का कसं आहे? ठीक आहे. हे वाचत चला जस्ट फॉर युअर थेअरी. ठीक आहे. बघा बघितलं तर सेम ते आपण दुसरं देऊ शकतो का? एकामध्ये दुसरं स्टोअर करू शकतो का? नाही. अरे हो ना दुसरं नाही करू शकत ना. ठीक आहे. जसं आता इथे बघा यासाठी जर तुम्ही डेटा सेट बघितला हे बघा. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. समजतंय का? ARR इंट आत्ता आपण तसंच केलं फक्त डेटा टाईप ऑफ ॲरे इंट डेटा टाईप ऑफ हे मी चेंज करतो डेटा टाईप ऑफ. चलो राहू द्या. समजतंय का नाही? डोक्याच्या वर चाललं. खूप इझी आहे खूप इझी. काहीच नाही. आपण ॲरे क्रिएशन बघितलं 3 डायमेन्शन्स बघितले ॲट्रिब्यूट्स बघितले आणि पुढे आपण आता डेटा टाईप बघतोय त्याचे. सिम्पल आहे. ठीक आहे. तसंच बुलियन ट्रू फॉल्स देतं. ठीक आहे. आता जर आपल्याला स्पेशल टाईप ऑफ ॲरे क्रिएट करायचं आहे. हां ओके. ठीक आहे. तुम्ही एकाची मेमरी पण हे मेमरी ऑप्टिमायझेशन आहे. जेव्हा मशीन लर्निंग मॉडेल्समध्ये थोडं डेटा सायन्स आहे ऐकून घ्या. जेव्हा मशीन लर्निंग मॉडेल्समध्ये एखादी डेटा फिट होत नसेल. ठीक आहे. वी वॉन्ट टू ॲक्च्युली त्यासाठी हे यूज नाही करत. हे खूप बेसिक आहे. ठीक आहे. असं कधी होत नाही. तर आपण इथे मेमरी ऑप्टिमाइज पण करू शकतो. तर इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन काय विचारतात? हाऊ इज मेमरी ऑप्टिमायझेशन डन इन Python. ठीक आहे. सो मेमरी ऑप्टिमायझेशन इन Python इज डन विथ द हेल्प ऑफ द NumPy लायब्ररी. ठीक आहे. बाय ऑप्टिमायझिंग द स्पेसेस. हाव की आपण इथे बघा एक ॲरे घेतला NumPy डॉट ॲरे 1 डायमेन्शनल. त्याचा सिंटॅक्स बघा कसा आहे. आपण त्याला NP डॉट इंट 32 केलं. ठीक आहे. त्याच्याने काय होतं प्रत्येक तुमचा जो आहे ना एलिमेंट त्याची साईज किती येते 4 बाईट्स पर एलिमेंट. तेच जर 64 केलं तर किती येते 64 बाईट्स पर एलिमेंट. क्वेश्चन काय येतो तुम्हाला 64 बाईट्सचं 4 लाईक इच 8 बाईट पर एलिमेंट आहे ना तुम्हाला 4 बाईट पर एलिमेंट करायचं आहे. क्वेश्चन कळला का इंटरव्ह्यूचा? कळला का क्वेश्चन? नाही सर. ठीक आहे. काय करायचं आहे की तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये कसं विचारतील की यू हॅव टू डू मेमरी ऑप्टिमायझेशन युझिंग NumPy. ठीक आहे. नाव तुम्ही पहिले चेक केलं. ठीक आहे. मेमरी ऑफ किती होती त्याची. ठीक आहे. इन 64 आलेलं करेक्ट. ठीक आहे. म्हणजेच काय इन 64 म्हणजेच काय प्रत्येक तुमचा जो ॲरेमधला जो प्रत्येक एलिमेंट आहे त्याची साईज किती आहे नीट बघा 8 बाईट्स पर एलिमेंट. किती आहे? ठीक आहे. मग तुम्हाला मेमरी ऑप्टिमाइज करून किती करायची 4 बाईट पर एलिमेंट करायची. तर कसं करणार? दिस इज युअर आन्सर. डी टाईप इक्वल्स टू NP डॉट इंट 32. ठीक आहे. समजलं का आता अमिषा? येस सर. सगळ्यांना मेमरी ऑप्टिमायझेशन आविष्कार एनी डाऊट? ठीक आहे. तसं बघा इथे पण केलेलं आहे. हे बघा 4 बाईट 64ची बघा किती आली 8 बाईट्स. बुलियनची बघा 1 बाईट. सगळं दिलं आहे मी तेच म्हणतो. लायब्ररी पूर्ण बेसिकपासून तुम्हाला फक्त आता माझं एक्सप्लेन करायचं काम आहे. ठीक आहे. पर बाईट. आता मेमरी ऑप्टिमायझेशन प्रत्येकाला जमेल. काय आहे मेमरी ऑप्टिमायझेशन युझिंग पायथन काय आहे ते समजलं? एव्हरीवन
ओके चलो मूविंग अहेड. आता आपण स्पेशल टाईप्स ऑफ इथे आलंच ऑलरेडी. स्पेशल टाईप ऑफ आपण बघू. सगळ्यात पहिले एक झिरो ॲरे बघू. झिरो ॲरे ठीक आहे. कसं करतं आपण ॲरे झिरो इक्वल्स टू एन पी डॉट झिरोज. आलं बघा. आणि आपल्याला कितीचा पाहिजे आहे, कितीची पाहिजे आपण घेऊ 3/3ची पाहिजे. चलो ठीक आहे. बरोबर आहे का एवढं. हां ओके चलो. प्रिंट ARR 0. कुठली मॅट्रिक्स झाली तुमची? एनीवन? झिरो मॅट्रिक्स. म्हणून मी बोललो थोडं मॅट्रिक्स वाचून या. ठीक आहे. तर कसं विचारता माहिती आहे का तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये, की एवढं कोर जे डेटा सायन्सला जातील पुढे त्यांना विचारतात. ठीक आहे. की तुम्हाला ही झिरो मॅट्रिक्स आहे किंवा नल मॅट्रिक्स पण म्हणतो ना आपण. हां करेक्ट, नल मॅट्रिक्स पण म्हणतो. ठीक आहे. तर तुम्हाला क्वेश्चन काय विचारतात की क्रिएट अ मॅट्रिक्स, क्रिएट अ नल मॅट्रिक्स. तर पहिले प्रश्न काय पडतो सर, नल मॅट्रिक्स काय. ठीक आहे. आणि दुसरं की बनवायची कशी पायथनने. ठीक आहे. तर सिम्पल आहे. एक व्हेरिएबल घ्यायचा एन पी डॉट झिरोज आणि डायमेन्शन सांगायचे किती डायमेन्शन. त्यात उलट त्यांना क्वेश्चन करायचं सर किती डायमेन्शनची हवी. ठीक आहे. ठीक आहे. इथे मी 3/4 केलं तर हे बघा. ठीक आहे. इकडे मी 2/4 केलं तर हे बघा. 2/2 केलं तर 4 येतील. ठीक आहे. तसंच हे बघा इथे खाली 1ची आहे. ठीक आहे. ओके सोडा आहे. ठीक आहे. लिहून देतो मी तुम्हाला डायरेक्ट इथे. ठीक आहे. ARR ऑन असं लिहितो इक्वल्स टू NP डॉट ARR वन्स असंच आहे आय गेस. हां बरोबर. वन्स कितीची पाहिजे आपल्याला, ठीक आहे. आता मी याला प्रिंट करतो. ठीक आहे. समजलं. यालाच कुठली मॅट्रिक्स म्हणतात रे, युनिटी मॅट्रिक्स. ठीक आहे. जस्ट लेट मी कन्फर्म वन्स अगेन, बट येस इट इज युनिटी मॅट्रिक्स. युनिटीच म्हणता ना. येस सर. युनिट मॅट्रिक्स सॉरी. नाही नाही आयडेंटिटी आय गेस. ऑल वन्स मॅट्रिक्स. ओके. मॅट्रिक्स ऑफ वन्स और ऑल वन्स मॅट्रिक्स. ओके ठीक आहे. येस कोण बोललं रे, म्हणून मी डाऊट असला की चेक करून घेतो. ठीक आहे. ठीक आहे. हे काही नाही, इथे मेमरी ऑप्टिमायझेशनच चालू आहे अजून तेच देत आहे. ठीक आहे. आता एक आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे असते आयडेंटिटी मॅट्रिक्स. ते पण असे मॅट्रिक्स विचारतात म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट तेच देतो आहे. आयडेंटिटी ठीक आहे. दिस गोज टू NP डॉट I
याला डोळ्यामुळे लक्षात आहे. ठीक आहे. डायगोनल एलिमेंट्सला 1 आला. ठीक आहे. समजतंय का रे का नाही? अरे येस का नो? तुम्हाला मॅट्रिक्स सांगतोय फक्त मी. तसंच एक आहे डायगोनल मॅट्रिक्स. ठीक आहे. इक्वल्स टू NP डॉट डी. ठीक आहे. बट डायगोनल मॅट्रिक्स काय असते? बाकी सगळं 0 असतं, पण जे डायगोनल आहे, बघ ही जी डायगोनल आहे त्याच्यामध्ये एलिमेंट्स असतात, तर आपल्याला ते एलिमेंट्स पास करायचे. लेट्स आपण घेतलं 55 70 65 76. ठीक आहे. डायगोनल. ओके. सी समजलं का? समजलं का रे? ठीक आहे. काय केलं आपण? NP डॉट झिरोज, NP डॉट वन्स, आय अँड काय केलं? डायगोनल. समजला का मॅट्रिक्स का नाही? ओके गुड. ठीक आहे. पुढे कॅल्क्युलेट यूज ॲरे. सी each float elements take 8 bytes, so 500 to 500. सगळं एक्झाम्पल सगळं हे दिलेलं आहे. त्याला इमेज डेटा प्रोसेसिंग वगैरे नका करू, तुमच्या डोक्याचं बाहेर येतं आता. ठीक आहे. हां, रिशेपिंग अँड ॲरे. ठीक आहे. आता रिशेप ॲरे काय करतो? लेट्स से आता आपण तुम्ही एक ॲरे बनवला आहे. ठीक आहे. हा एक ॲरे आहे 1 2 3 4 5 6. हा कुठला ॲरे बाय द वे? कुठला आहे? अरे व्हॉट इज द डायमेन्शन? व्हॉट इज दॅट? वन डायमेन्शन अरे. जर चेक करायचं असेल तर कसं चेक करणार? ARR डॉट काय लिहिलं? ब्रॅकेट NP कसं चेक करणार? मीडियम. एनडीम. अरे इतकंच तर सांगितलं. दिस इज ॲट्रिब्यूट ऑफ द ॲरे. ठीक आहे. एनडिम्स गिव्स द डायमेन्शन. मला एक सांगा, मी तुम्हाला आता ऑलरेडी इथे एक फोटो पण दाखवला, तुम्हाला फोटोवरनं लगेच समजून जाईल, बट अजून एक ऑप्शन काय चेक करण्यासाठी? हे ॲट्रिब्यूट वापरा. ठीक आहे. मला काय करायचं आहे आता? मला याला 2x3 मध्ये चेंज करायचं आहे, तर कसं करायचं? आपण याला नवीन याच्यात घेतलं असतं. ठीक आहे, 2 डायमेन्शन. बट देर इज समथिंग कॉल्ड रिशेप इन नमपाय. ठीक आहे. रिशेप काय करतं त्याचं हे कसं आहे? ठीक आहे, एक सिंटॅक्समध्ये लिहून ठेवतो. रिशेप रो. ठीक आहे. नॉट रिशेप, इट्स डॉट रिशेप रो अँड कॉलम. रो आणि कॉलममध्ये ते रिसेव्ह करतं जे आपल्याला स्पेसिफिक रोमध्ये पाहिजे असेल. तर इथे कसं करणार? ठीक आहे, खाली तर बघताच आपण, इकडे पण फ्रेश करू त्या समजा. ARR डॉट रिशेप. आता मला हे पाहिजे आहे 2x4 मध्ये, बट ऑलरेडी त्याची आपल्याकडे स्पेस नाही आहे, म्हणून आपण त्याला पहिले तर 2x2 मध्ये करू. नाही, कशामध्ये येईल तो? 2x3 त्याच्यामध्येच येईल. जर मी इथून एक काढलं तर रे, आता किती मध्ये करावं लागेल मला? सांगा.
खिशामध्ये करावं लागेल. नाही सांगा, थोडं डोकं लावा. वन बाय टू. ठीक है. थ्री थ्री 3:2. 3 रो और 2 कॉलम. तर एक रिमूव्ह करावं लागेल. करेक्ट. आता बोला. 2/2. गुड. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा रे. आता ऑपरेशन्स बघू जे मेन लागतं. ठीक आहे, हे बघा. हे काय करतं, कन्वर्टिंग मल्टी डायमेन्शनल ॲरे इंटू 1D. म्हणजे जर आता आपण एकाला याच्यामध्ये केलं, ठीक आहे. आता आपल्याकडे मल्टी डायमेन्शनल ॲरे, हा मल्टी डायमेन्शनल ॲरे आहे ना. कुठला ॲरे हा? कुठला ॲरे हा? 2 डायमेन्शनल. 2 डायमेन्शनल. ठीक आहे, कसं चेक केलं? एनडिम्स वापरून. मला काय करायचं आहे, 1 डायमेन्शनलमध्ये करायचं. तर काय वापरतो आपण? डॉट फ्लॅटन. ठीक आहे, त्याचं ॲप्लिकेशन पण लिहिलं आहे. कन्वर्ट्स इमेजेस 3D ॲरेज इंटू 1D वेक्टर्स फॉर मशीन लर्निंग मॉडेल्स. ठीक आहे. सो तुम्ही सांगू शकता, यूज्ड इन डेटा प्री प्रोसेसिंग वेन सम मॉडेल्स रिक्वायर 1D इनपुट्स. ठीक आहे, कुठे लागतं काय लागतं समजलं का आता? म्हणून ही फाईल एकदम मस्त आहे. मी तुम्हाला बोललो होतं की सर्व याच्यामध्ये सर्व. ठीक आहे. हां, ट्रान्सपोजिंग ॲन ॲरे. ठीक आहे, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ऐकलं असेल कधी. बोललो होतो मी काल, थोडं मॅट्रिक्स वाचून या थोडं. ठीक आहे, काय करतं? स्वॅप्स द रोज अँड कॉलम्स ऑफ अ 2D ॲरे. लेट्स से आपल्याकडे हा 2D ॲरे आहे. आता आपण बनवलं शिकलोय 2D ॲरे, आपण बनवलं शिकलोय. ठीक आहे, पहिले तर काय, प्रिंट ओरिजिनल ॲरे, प्रिंट ARR डॉट ट्रान्सपोज. काय झालं? ठीक आहे, सोडा, असं नाही समजणार. ठीक आहे, सगळ्यात पहिले मला सांगा याची डायमेन्शन किती होतं रे? टू डायमेन्शन होतं. ठीक आहे. ठीक आहे, और याचं शेप काय होतं? शेप सांगा चला. शेप काय करतो? किती होतं? 2/2. 2/2 होता का रे? 2/3 होता ना. अरे 2/3 झाला ना. हां. ठीक आहे, आता ट्रान्सपोज केलं, किती झालं? ट्रान्सपोज म्हणजे काय? शेप काय होऊन गेला त्याचा? कॉलम कन्वर्ट इनटू. ठीक आहे, करेक्ट. ट्रान्सपोज काय करतं? लिहून ठेवतोय मी, लक्षात ठेवा. विचारता. ठीक आहे, मग त्याचं लगेच कुठे वापरतो आपण? ट्रान्सपोर्ट डेटा टू मॅच मॉडेल रिक्वायरमेंट्स. ठीक आहे, डेटा मॅन्युप्युलेशन, कन्वर्टिंग रो बेस्ड डेटा इंटू कॉलम बेस्ड स्ट्रक्चर्स. ठीक आहे. नंतर काय, चेंज डेटा टाईप, कन्वर्टिंग फ्लोट व्हॅल्यूज टू इंटिजर फॉर कॅटेगरिकल डेटा. हे सगळं त्याच्यासाठी आहे, बट हे तुम्हाला लागतंच. ठीक आहे, बघा ARR, शेप, एनडीम सगळं आहे डिटेलमध्ये. 0 मॅट्रिक्स आहे बघा, 1 मॅट्रिक्स आय. हां, ठीक आहे. आता हा जो फंक्शन आहे डॉट रँड, हा काय करतो? गिव्स रँडम व्हॅल्यूज बिटवीन दिस रेंज ऑफ ऑफ दिस शेप. ठीक आहे. तसंच पुढे काय, आता इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. आता तुम्हाला मी बोललो होतो, एकदा इथे शिकलात, सगळीकडे सेम आहे.
ठीक आहे. बट आता इथे आपल्याला मॅट्रिक्सच्या हिशोबाने बघावं लागते इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. ठीक आहे. आपण एक ॲरे घेतला, ठीक आहे. याने काय थर्ड एलिमेंट दिला, कसं 0 1 2. ठीक आहे. 30 देईल ना, बट इट इज अ थर्ड एलिमेंट. ठीक आहे. आता एक 2D ॲरे घेतला आपण. ठीक आहे. हे बघा रिशेपिंग एकदम डिटेलमध्ये दिलं आहे, मी तुम्हाला बरंच एक्सप्लेन केलं. ठीक आहे. एवढे आज एकदा समजून जा नंपाय. उद्या आपण डायरेक्ट प्रोजेक्ट करायला घेऊ याच्यावरती. यू कॅन ब्रिंग युअर लॅपटॉप्स इफ यू कॅन, नहीं तो हाँ आप ला सकते हो कल लॅपटॉप्स. ठीक आहे, कोई प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. असंच करायचो ना आपण इंडेक्सिंग आणि स्लायसिंग. फक्त इथे काय रो आणि कॉलमनी करतोय. ठीक आहे. रो 1 कॉलम 2. ठीक आहे. रो 1 कॉलम 2 0 1 0 1 2 60 आलं बघा. समजलं का? हे बघा, दिस इज युअर 0 1 2. ठीक आहे. दिस इज युअर 0 आणि दिस इज युअर 1. 0 1 मग काय होतं 1, मग 1 मध्ये गेला. 1 मध्ये कुठलं कॉलम 2 0 1 2 म्हणजे 60 आलं बघा. समजलं का इंडेक्सिंग इथे का नाही? पटकन बोला, नसेल समजलं परत सांगतो. तसंच सर रिपीट करा ना. ठीक आहे. लक्ष द्या. ठीक आहे. आपण काय केलं, चलो एवढं काढून टाका. चलो एवढंच काढा एक सेकंड. ठीक आहे. ओके. हे बघा, आपण स्पेसिफिक आपलं ॲक्सेस करायचं. इंडेक्सिंग कुठून सुरू करतो? मी तुम्हाला काय बोललो होतो, पायथनमध्ये इंडेक्सिंग म्हटल्यावर कुठून सुरू होते? झिरो. झिरो पासनं. ठीक आहे. मग आता आपल्याला पहिले तर रोज जा. रोज कशा असतात रे? आडव्यात ना, आडव्या रोज असतात ना. येस. ठीक आहे. मग आता याची नंबरिंग करा बरं. पहिली रो कुठली आहे? ही वाली. त्याचा नंबर काय येईल? 10. अरे नंबर काय येईल त्याचा? झिरो. इंडेक्स झिरो होणार. 0. खालच्याचा काय येईल? हा 0 झाला तर हा किती? 1. 3. कसं काय 3? 1 येणार. इंडेक्सिंग करतोय आपण सिम्पल, बट आता इथे एका एलिमेंटची नाही, आपण रो आणि कॉलम वाईज करतोय. म्हणून तर आपण मॅट्रिक्स शिकतोय, मॅट्रिक्समध्ये केलंय हे. ठीक आहे. ही किती झालं तुमचा 0 आणि इथे किती झालं 1. ठीक आहे. पायथनमध्ये इंडेक्सिंग नेहमी 0 पासून सुरू होते, पॉझिटिव्ह वाली. ठीक आहे. लक्ष द्या इकडे 0 अँड दिस इज युअर 1. ठीक आहे. मग इथे काय दिलं होतं? ARR 1. ठीक आहे. मग आता कुठल्या रो मध्ये आलो आपण? कुठल्या रो? सेकंड की फर्स्ट? अरे सेकंड. लक्ष द्या, ही तुमची फर्स्ट आहे. ठीक आहे. 10 20 30. ठीक आहे. हे काय आलं तुमचं? 0च झाला रो. ठीक आहे. नेक्स्ट काय तुमची? 40 50 60. हा काय झाली तुमची फर्स्ट रो झाली. फर्स्ट. ठीक आहे. मग इथे काय सांगितलं होतं? रो 1. मग कुठली रो झाली? कुठल्या रो मध्ये जाऊ आपण? या. बरोबर का? आता समजलं का? समजलं का? बिरेश अँड एव्हरीवन. येस सर. खूप इझी येणार आहे, खूप इझी आहे. आता कुठल्या रो मध्ये गेलो आपण? या रो मध्ये. सेम फॉर कॉलम. मला सांगा, ही कॉलम काय झाली रे तुमची? 10 40. ही कॉलम ही कॉलम काय झाली तुमची? 0. 0.
झिरोथ कॉलम झाली. ठीक आहे, ही कॉलम काय झाली तुमची? फर्स्ट कॉलम One. झाली. हे समजतंय का? खूप बेसिक करून सांगतो मी तुला. ठीक आहे, ही कॉलम Yes, काय sir. झाली तुमची? सेकंड. सेकंड. हां, आता सांगा कसं बघणार? रो 1 कॉलम 2. रो 1 कॉलम कुठली? 2. 60. कुठला आला? 60 आला का बरोबर? 60. गेलं का डोक्यात? येस. समजलं का इंडेक्सिंग कसं काम करतं? एव्हरीवन येस. Yes, sir. काय डाऊट आता? डोक्यात बसलं? परत रिवाइज करायची पण गरज नाही, एकदा डोक्यात एकदम क्लिअर बसलं असेल आता. ठीक आहे, गॉट इट स्वप्नील. हां हां, असो. ठीक आहे, आता आपण हे बघा, ऑल रोज अँड कॉलम 1 स्लायसिंग. ऑल रोज कसं देतं? सेमिकोलन आणि कॉलम 1 सगळ्या रोज आला पाहिजे कॉलम 1. ठीक आहे, एक सेकंड, हे पण काढतो मी. सी 20 आणि 50 ऑल रोज कॉलम 1. सगळ्या रोज काढल्या आपण, फक्त कॉलम 1 बघितली. आली का? हेच जर मी कॉलम 2 केलं असतं तर रे. आता समजते का स्लायसिंग का नाही? हां, ओके, गुड. ठीक आहे, तसंच इकडे रो 0 कॉलम ऑल कॉलम्स. हे बघा. ठीक आहे, कुठली होती आपली रो 0? कुठली होती? 10 20 30 झिरोथ. बघा आली का बरोबर? ठीक आहे, सेम इफ आय चेंज इट टू 1. सी, पहिली आली. ओके, सो मुव्हिंग अहेड. रिशेपिंग आता बघितलंच. ठीक आहे, हे बघा, फ्लॅटन बघितलं आपण, ट्रान्सपोज बघितलं, ॲप्लिकेशन इन डेटा सायन्स बघितलं. ठीक आहे, हे बघा सगळं आहे, थेरॉटिकल आहे. ठीक आहे, सी रिशेप आपण केलेलं आहे ऑलरेडी. ट्रान्सपोज, एव्हरीथिंग इज गिवन ओव्हर हिअर. आता मॅथमॅटिकल ऑपरेशन्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सेम जसं करतो आपण तेम तसं आहे. ठीक आहे, याच्यावरती जास्त टाईम आय डोंट थिंक की आपण हे केला पाहिजे. त्याच्यापेक्षा डायरेक्ट प्रोजेक्टवरती करूयात. समझे? ऑल गुड? ओके, मुव्हिंग अहेड. ठीक आहे, हे बघा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तुम्हाला बोललो होतो. ठीक आहे. ठीक आहे, नाही केले तरी चालेल, बट होतात. म्हणजे काय काय पॉसिबल आहे ते सगळं आहे नंपामध्ये. ठीक आहे, आपलं मेन जे डेटा ॲनालिटिक्ससाठी आहे ते इकडे आहे जरा. हे ठीक आहे, मीन, मीडियन, मोड, व्हेरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन. ऐकलंय का कधी? ऐकलंय Yes, का? sir. येस. Yes, सिंटॅक्स sir. जसं आपण लिस्टमध्ये तसाच सिंटॅक्स आहे, फक्त गोष्ट काय इथे NP डॉट करून घ्यायचं आहे. समजलं का? एनी डाऊट? एनीवन? सी, मीन, मीडियन, मोड्स, मिनिमम, मॅक्स, सम, प्रोडक्ट, म्हणून मी या गोष्टींवरती जास्त टाइम स्पेंड केला होता. समझे क्या? ओके, हाँ, ब्रॉडकास्टिंग कुछ नहीं, इतना पढ़ लो बस. ठीक है, ये एग्रीगेट फंक्शंस है, एरे, सम वगैरह, प्रोडक्ट, मिनिमम, मैक्सिमम. ठीक है, एक्चुअली यहाँ पे दिए हैं, बट आपको क्वेश्चन में
आपको इंटरव्यू में पूछ सकते हैं व्हाट आर द एग्रीगेट फंक्शंस ऑफ नमपाय, तो ये बोलो. जसं मी तुम्हाला ऑपरेटर्ससाठी प्रॅक्टिस करवली होती की अर्थमॅटिक ऑपरेटर्स वेगळे, कंपॅरिझन ऑपरेटर्स वेगळे, मेंबरशिप वेगळे. मी तुम्हाला विचारायचो की बाबा ते ऑपरेटर सांगा मला कि भाई आप मेरे को एक सेकेंड. हॅलो हॅलो. हा लेक्चरमध्ये लेक्चर घेतोय 11पर्यंत आहे. हां मग नाही आहे 4 वाजता डॅम. हां हां ठीक ठीक आहे. तुझं काही नसेल तर येऊन जाशील, काही प्रॉब्लेम नाही. तुझं काही नसेल तर येऊन जाशील म्हटलं, काही प्रॉब्लेम नाही. मला अजून आहेच बऱ्यापैकी ताप. कधी येणार आता? कन्फर्मच सांगत आहे ना. हॅलो. हा म्हटलं कन्फर्मच सांगतोय. हां हां मी लेक्चरमध्ये आत्ता लाईव्ह चालू रेकॉर्डिंग थांबली, आता कॉल करतो. किती वाजता आहे ते? किती? ठीक आहे, करून घे करून घे. तुला फोन करतो झालं. हां जेवण करून ये मला. हां फोन कर मला जेवण झालं. फोन कर जेवण झालं की. हां मी आई ना दीदीला घेऊन येशील माझ्या. हां असो. अं, ठीक आहे. हां मी तुम्हाला तिथे प्रॅक्टिस करवली होती की ऑपरेटर्स बोलताना मी अर्थमॅटिक आहे का, कुठला ऑपरेटर झाला, हा कंपॅरिझन ऑपरेटर कशासाठी, तर हे आज के दिन के लिए. ठीक आहे. तुम्ही नंपाय फंक्शन्स बघाल पण ते विचारतील ॲग्रिगेट फंक्शन्स कुठले, स्टॅटिस्टिकल फंक्शन्स कुठले. समजते का मी काय बोलतोय का नाही? सगळं डोक्यावर चाललं. ठीक आहे. तिकडे कारण की मेन इंटरव्ह्यूमध्ये प्रॉब्लेम हाच होतो की येत असतं, माहिती असतं हे फंक्शन आहे, बट याला काय म्हणतात तेच माहिती नाही. प्रॉब्लेम हा आहे. ठीक आहे. दॅट्स वाय आय सॉल्व्ड इट बाय दिस. ओके. तसंच पुढे फिल्टरिंग अँड कंडिशन हे केलं आहे आपण त्यामध्ये. हां सेव्ह कसं करता, एन पी डॉट सेव्ह. तुम्ही जर सेव्ह केला तर तो हे बघा इथे सेव्ह होऊन जाईल. आता मी ऑलरेडी सेव्ह केलेला. जे तुम्हाला नाव द्यायचं आहे हे बघा माय ॲरे कुठे असेल कुठेतरी. दिस इज सेव्हिंग. तर तुम्हाला विचारता ॲरे सेव्ह कसा करता. ठीक आहे. हां कॉन्कॅटिनेटिंग 1 2 हे काही नाही, एवढं काही विचारत नाही. सो यू हॅव अ कम्प्लीट लायब्ररी ऑफ इट. ठीक आहे. एक रॅन्डम मॉडेल राहतो फक्त, तो मी तुम्हाला एक्सप्लेन करेल, काही प्रॉब्लेम नाही. उद्या डायरेक्ट प्रोजेक्ट करायला घ्यायचा. ठीक आहे. आज ही पूर्ण लायब्ररी पाठवतो आहे. उद्या आपण हे बघा हा प्रोजेक्ट डिस्कस करूयात. ठीक आहे. तुमचं काम काय उद्या लॅपटॉप घेऊन येऊन तुम्हाला हे सगळं वापरून हे बघा किती लागतं बघा डेटा ॲनालिसिससाठी, फक्त एवढं. ठीक आहे. तुमचं काम काय आहे उद्या सगळ्यांनी लॅपटॉप्स त्यांचे ज्यांच्याकडे आहे त्यांनी आणायचे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी गुगल कोलॅबवरती करू शकता फोनमध्ये. सेकंड थिंग, प्रत्येकाने वेगळं कुठलं तरी बिझनेस हे करू म्हणजे तुमच्यासोबत प्रोजेक्ट रेडी होतील, लगेच लिंक्डइनवरती टाकायचं प्रत्येकाने. ठीक आहे. उद्याचा टास्क कळाला. आज मग मी फाईल पाठवतो, नंपाय पूर्ण शिकून याल. समजलं का? कोणाला काय डाऊट, काय विचारायचं आहे, काही प्रश्न? ठीक आहे. मी हे एक एक पण शिकवू शकतो, बट प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट कराल तुमचे प्रोजेक्ट पण होतील नंपायचं, हँड्स ऑन पण होईल नंपायवरती, रेझ्युमेमध्ये पण ॲड होईल. हा प्रोजेक्ट नाही बट नंपाय तर ॲड होईल प्रॉपर एक कॉन्फिडेंट वेमध्ये. ठीक आहे. मेमरी ऑप्टिमायझेशन, डिफरंट टाईप्स ऑफ ॲट्रिब्यूट्स, फंक्शन्स वेगळे. ठीक आहे. क्वेश्चन विचारतील ब्रॉडकास्टिंग काय, डेटा इंटिग्रिटी काय, जर
डेव्हलपमेंटचा असेल तर. आणि तुम्हाला ॲरेज डायमेन्शन्स वगैरे चेक करायला लावतील आणि मॅट्रिक्स एवढंच विचारतात. ठीक आहे, ठीक आहे, ओके. सो येस, देन जस्ट लेट मी टेक, रुको. जुपिटर में लाइब्रेरी किसे इंस्टॉल करे, तो आई गेस मैंने स्टार्टिंग में बोला था क्या? ए यार, विदाउट इन्स्टॉलेशन मी कसं पुढे शिकू? सांगितलं होतं. एक्सक्लामेटरी मार्क पिप इन्स्टॉल नमपाय, खाली इम्पोर्ट नमपाय ॲज NP. समजलं का रे? काय डाऊट कोणाला? Okay, then yes, I've taken. You can leave. Thank you. Thanks a lot. सगळ्यांना समजलं ना? एव्हरीवन? ओके. खूप इझी आहे, खूप इझी. इझी करून सांगितलं आहे तुम्हाला खूप, जेणेकरून काहीच कन्फ्युजन राहणार नाही. नाही तर खूप कन्फ्युजन येतं की ॲग्रिगेट काय, फंक्शन्स काय, मग ॲट्रिब्यूट्स काय, म्हणून वेगवेगळी नावं दिलीत प्रॉपर की म्हणजे, आणि ते पूर्ण फाईलच देतो. एक 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 करत बसायला वेळ पण जाईल आणि कन्फ्युजिंग पण होतं. सो डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन वुड बी व्हेरी हँड्स ऑन टू यू गाईज. ओके, समजलं सगळ्यांना? काय डाऊट अँड क्वेरी? येस अंजली. सर सॅम्पल क्वेश्चन्स आहेत का डेटा अनालिटिक्ससाठी? उद्या दिले तर चालेल. ॲक्च्युली आय हॅव इट इन माय अदर लॅपटॉप, पर्सनलवाला. ओके चालेल सर. ओके, येस, ठीक आहे. येस येस, यू कॅन लिव्ह. थँक्यू, थँक्स अ लॉट. जे ऑफलाईन करताय तेवढं टी व्ही फक्त स्विच ऑफ करून द्या. ओके, हां, कोणाला होतं काही? ओके, नाही.